लॉकडाऊन लागणार नाही। टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचंय। संकटांना यशस्वीपणे सामना करू। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका। लॉकडाऊन लागण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे 13 रुपयांवरून 3 रुपये प्रति लिटर, तर डिझेलवरील शुल्क 10 रुपयांवरून शून्यावर। इंधनाच्या किमती कमी होण्याचीही शक्यता। केंद्र सरकारकडून औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा। आधीच्या 50% व्यावसायिक एलपीजी वाटपावर आता आणखी 20% वाढ। औद्योगिक क्षेत्राला एकूण 70% व्यावसायिक एलपीजी वाटप होणार। स्टील, ऑटोमोबाईल, टेक्सटाईल, केमिकल, प्लास्टिक या उद्योगांना प्राधान्य। मोंदू अशोक करात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता। मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार। मुख्यमंत्र्यांचा इशारा। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरातसोबतचे फोटो दाखवले। केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा, अंधारेंची मागणी। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींकडून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। चाकणकर सर्व हे रॅकेट चालवत असल्याचं दिसतंय। त्यांना 6 आरोपी करून अटक करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। मोंदू अशोक खराच्या